तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. 236वा उर्स शरीफ उजनीत भक्ती, सुफी संगीत आणि एकतेचा महाउत्सव. जळगाव खा जिल्ह्यातील बोरवड तालुक्यातील उजनी गावात हजरत ख्वाजा नियमतुल्ला शाह वली यांचा 236वा उर्स शरीफ 2026 साली मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. या निमित्ताने उर्स व संदल शरीफचा भव्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. उर्स शरीफच्या आयोजनामुळे उजनी गावासह परिसरातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात उत्साहाचे चैतन्य दिसून येत आहे. ख्वाजा साहेबांवरील श्रद्धा आणि सुफी परंपरेचा वारसा जपत हा उर्स सर्वधर्मीय ऐक्याचे प्रतीक मानला जातो. या कार्यक्रमासाठी गावात मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून भाविकांच्या स्वागतासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. 5 जानेवारी 2026 सोमवार रोजी दुपारी 2 वाजता संदल शरीफची मिरवणूक आखाडा मोहल्ल्यातून काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक खादिम कय्यूम शाह हमीद शाह यांच्या निवासस्थानी फतेह खाणी झाल्यानंतर संपूर्ण गावातून गस्त घालत मगरिबपर्यंत उजनी दरगाह शरीफ येथे पोहोचणार आहे. या मिरवणुकीत मुजावर, भक्तगण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. उर्सचा दुसरा दिवस 6 जानेवारी मंगळवारी भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी रात्री भव्य कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिलशाद इरशाद, साबरी ताजवाले फेम सुफी ब्रदर्स आणि अदनान अजीब नाजा, मुंबई यांच्यात रंगणारा कव्वाली मुकाबला रसिकांसाठी आध्यात्मिक आनंदाचा अनुभव देणार आहे. मान्यवरांची उपस्थिती, लंगराने उर्सची सांगता. 7 जानेवारी 2026 मंगळवारी सकाळी 9 वाजता फतेह खाणीचा मुख्य धार्मिक विधी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उर्सचे खादिम कय्यूम शाह हमीद शाह, उर्स कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, उपाध्यक्ष सलीम कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यासोबतच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, सय्यद वसीम बापू आशिरफी, जळगाव, हाजी रहीम शाह तम्मा पहलवान, भुसावळ आणि चिमण पहलवान, भुसावळ यांची विशेष उपस्थिती अपेक्षित आहे. कव्वालीनंतर ख्वाजा साहेबांचा लंगर सर्व भाविकांसाठी धर्मशाळेच्या बाजूला आयोजित करण्यात येणार आहे. या लंगरात सर्व जाती धर्मातील भाविक सहभागी होऊन समानतेचा आणि बंधुभावाचा संदेश देतात. उर्स शरीफचा हा भाग सामाजिक सलोखा आणि मानवतेचे दर्शन घडवणारा असतो. उजनीतील हा उर्स शरीफ केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सुफी संस्कृतीचा वारसा जपणारा आणि समाजात शांतता, प्रेम व ऐक्याचा संदेश देणारा उत्सव ठरत आहे. दूरदूरहून येणारे भाविक, कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे उजनी गावाचे नाव राज्यभरात अधोरेखित होत आहे. या उर्स शरीफला सर्व भक्त मंडळी, मुजावर मंडळी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाशक व आयोजकांच्या वतीने डायरेक्शन रूम शाह हमीद शाह यांनी केले आहे. श्रद्धा, संगीत आणि सेवाभाव यांचा संगम असलेला हा 236वा उर्स शरीफ उजनीच्या धार्मिक इतिहासात एक अविस्मरणीय पर्व ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. रिपोर्ट राजेंद्र ससाणे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.